तारखेला माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी एक स्टेटमेंट केलं होतं आणि पत्रकार परिषद घेतली होती की महाराष्ट्रातले उद्योगधंदे जे आहेत ते उद्योगधंदे बाहेर गेले ते उद्धव साहेबांमुळे गेले. मग या संदर्भात आम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे आणि त्याच्या आधी 2-3-4 मुद्दे त्यांनी दिलेले आहेत. आणि असं सुद्धा म्हटलं आहे की वाजेंच्या काळामध्ये सुद्धा काही गोष्टी घडल्या, पण ज्यावेळेला उद्योग साहेब प्रमुख होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये हे आपले पालकमंत्री सुद्धा होते, मग त्यावेळेला एखादी गोष्ट जर चुकीची वाटत असेल त्यावेळेला त्यांनी सुद्धा तिथे त्यांना त्या निर्णयाबद्दल काही सांगणं सुद्धा गरजेचं होतं. मुद्दा एक. दुसरा मुद्दा, जे उद्योगधंदे बाहेर गेले त्याची कारणं आपण देऊ, परंतु ज्या तालुक्यामध्ये ते निवडून आले त्या तालुक्यातला एक अतिशय नावाजलेला असा उद्योग म्हणून JK फाईल होता. तो JK फाईल त्यांच्याच कारकिर्दीमध्ये आता बंद पडला. त्याच्या अगोदर गद्रे कंपनीमध्ये एक सुरमई फिश प्लॅन्ट जो होता तो फिश प्लॅन्ट बंद पडला. तो बाहेर गावी गेला, बाहेर राज्यात गेला. साधारण तिथे खाटीक म्हणून जे मच्छी कट करणाऱ्या जे साधारण महिला ज्या होत्या त्या साधारण 1,500 महिला आज बेघर झाल्यात. उपाशीपोटी त्यांना आज बेघर होण्याची परिस्थिती झाली. म्हणजे हा एक विषय आहे. ह्या MIDCमध्ये साधारण 650 म्हणजे खालची MIDC वरची MIDC म्हणून 650 उद्योगधंदे आहेत. त्यातले सर्वच उद्योगधंदे हे चालू स्थितीत नाही आहेत. एक साधारण 50% उद्योग बंद आहेत, ते 50% चालू आहेत. म्हणजे तिथे सुद्धा परिस्थिती अशी आहे, तर तुम्ही एखाद्याने जर समजा माहितीच्या अधिकारामध्ये किंवा साधं एखादं लेटर दिलं तरी पण तिथले अधिकारी तो उद्योगधंद्याच्या संदर्भातली माहिती सुद्धा देत नाही. तिथे सुद्धा दडपण. आता कुणाचं दडपण आहे ते देवाला माहीत. हे सगळे महत्त्वाचे तिथले उद्योगधंदे आहेत. आपल्या लोटेमधले काही उद्योगधंदे जे आहेत ते बंद अवस्थेत झालेले आहेत, ते सुद्धा तिथून गेलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे एक साधारण ह्या रत्नागिरी तालुक्यामध्ये भारती शिपयार्ड हा रत्नागिरी शहराला लागून असलेला जवळचा उद्योग होता. 2012मध्ये जो बंद पडला त्या उद्योगधंद्याची एक उलाढाल जी होती ती साधारण मार्केटमध्ये व्यावसायिकांना ती त्याची 5 ते 10 करोडची उलाढाल होत होती. तिथे साधारण 2000 कर्मचारी हे बेघर झाले. त्याच्यानंतर ती कंपनी चालू करण्याचा घाट घातला गेला. कोणतरी धनंजय मिश्रा म्हणून त्यांनी ती कंपनी घेतली. ती कंपनी आज रोजी 1 वर्ष होत आलं, ती सुद्धा कंपनी आज रोजी चालू झालेली नाही. 4 ते 5 कामगार तिथे फक्त ठेवले गेलेले आहेत. कुठलाही नवीन प्रोजेक्ट आलेला नाही आहे. म्हणजे ही परिस्थिती आधी आपल्या तालुक्यातली आहे, आपल्या मतदारसंघातली आहे. आता दुसरे मुद्दे जे येतात, प्रकल्पमधील कुठल्या भागात कोणकोणते प्रकल्प कुठे कुठे गेलेत. त्यातला एक प्रकल्प आहे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर मुंबई. हा प्रकल्प गुजरातमध्ये अहमदाबाद येथे स्थलांतरित करण्यात आला. डायमंड फोर्स मुंबई हा प्रकल्प गुजरातमधील सुरत येथील स्थलांतरित करण्यात आला. मरीन अकॅडमी हा प्रकल्प पालघरमध्ये अपेक्षित असताना तो गुजरातमध्ये द्वारका येथे स्थलांतरित करण्यात आला. वेदांत फॉस्कॉन प्रकल्प पुण्यात होणारा हा प्रकल्प गुजरात येथे धोरेरा येथे स्थलांतरित करण्यात आला. वर्ल्ड ड्रग पार्क रायगड येथे होणारा प्रकल्प गुजरात येथील भरूच येथे स्थलांतरित करण्यात आला. म्हणजे हे प्रकल्प लक्षात ठेवा कशा प्रकारे गेलेत बघा. टाटा एअरबस हा नागपूरमध्ये होणारा प्रकल्प हा वडोदऱ्यात गेला. मग त्याचीसुद्धा त्याने ABP माझावरती साहेबांनी सांगितलं होतं की हा प्रकल्प नागपूरला होणार, परंतु कालचं स्टेटमेंट जर बघितलं तर त्याचं उद्घाटन झालं आहे गुजरातला झालं आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातली आहे. प्रकल्प ब्रगडस पार्क प्रकल्प यांची नावे श्वेतपत्रिकेत आहेत. मग मेडिकल डिव्हाइस पार्क आणि सोलर एनर्जी अकॅडमी पार्क यांचा उल्लेख त्या श्वेतपत्रिकेमध्ये का नाही, याचा सुद्धा विचार त्यांनी करायला पाहिजे. म्हणजे सरकारच्या नाकर्तेपणाचा ढळढळीत पुरावा आणि स्वतःला कोणता तरी एक ऊर भरून येण्यासाठी म्हणून घेतलेली ही श्वेतपत्रिका आहे. म्हणजे ही निव्वळ धुळपेक आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा बघा. त्यानंतर वेदांत फॉस्फोर्समध्ये सेमीकंडक्टर हा प्रकल्प 1,00,000 कोटीचा महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये गेला. राज्यात सप्टेंबरमध्ये त्याचं रन पेटलं गेलं. आता टाटा एअरबसचा हा मोठा प्रकल्प गुजरातला गेला. पंतप्रधान मोदींनी 30 ऑक्टोबरला वडोदऱ्यात त्याचा प्रकल्पाचा शिलान्यास करण्याचा भारतीय वायुदलासाठी
त्यांनी बचाव करून 21,935 कोटी रुपयाचा हा प्रकल्प होता. नागपूर मिहान परिसरात याची एक साधारण माहिती देतो. नागपूर मिहान परिसरात हा प्रकल्प बनवणार येण्याची चर्चा होती. हा प्रकल्प नागपूर येथे होईल असं उद्योगमंत्री सावंतसाहेब म्हणाले होते. म्हणजे हे विधान त्याने केलं होतं, परंतु तो काल कुठे गेला त्याचा तुम्हाला खुलासा तुम्हाला मिळालेला आहे. दुसरा महाराष्ट्रातून गेलेले जे प्रकल्प होते त्यातला आणखी एक सांगायचा जर मुद्दा आहे तर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा म्हणजे IFSC आपल्याला आठवत असेल की गेल्या काही वर्षापासून सातत्याने चर्चा होत होती. आंतरराष्ट्रीय वित्तीय IFSC सेवा केंद्र म्हणजे IFSC ची कल्पना महाराष्ट्रातील UPI सरकार असताना मांडली गेली होती. मनमोहन सिंगांनी ती केलेली होती आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असा होता रिझर्व्ह बँक, सेबी यासारख्या नियंत्रित संस्थांसोबत आंतरराष्ट्रीय बँका गुंतवणूक ज्या ह्या संस्था वित्तीय संस्था आणि सगळ्या ह्या मोठ्या प्रमाणात केंद्रात असतात. त्याचं एक कारण असं असतं की देशात मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असलं, रिझर्व्ह बँक याच्यासह अनेक इतर संस्था हे त्याचं केंद्र असतं. मुख्यालय मुंबईत होणार असं ठरलं झालेलं असतं. बांद्रासाठी तिथे एक मोठा भूखंड तिथे घेतला गेला होता. महाराष्ट्रातील गुजरात हे केंद्र यावं असं सगळ्यांचं उद्दिष्ट होतं. हे सगळं करत असताना असे प्रकल्प जेव्हा दुसरीकडे जातात त्यावेळेला तुम्ही का नाही बोलत? 2014 केंद्रात मोठा एक बदल झाला, त्या धोरणात फरक झाला, मग त्या फरकाच्या वेळेस सुद्धा बोलणं गरजेचं होतं. लक्षात ठेवा. तर पुढचा एक विषय जो होता नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड हा जो प्रकल्प होता तो साधारण आपल्याला आठवत असेल सगळ्यांना की 2000 मुंबईमध्ये 26/11 जो हल्ला झाला, पश्चिम किनारपट्टीवरचा जो हल्ला झाला त्याची सुरक्षता वाढवणे, विशेषतः मुंबईची मोठी चर्चा त्यावरती झाली. त्यावेळेला NSC कमांडो कशी पद्धतीत मदत झाली होती ही सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतर मुंबईसह देशात इतर ठिकाणी NSC हब बनवायचं ठरलं. त्यामुळे अशा हल्ल्यांच्या वेळात देशाच्या कोणत्याही भागात कोणताही तिथे कर्मचारी तिथला जो सैनिक आहे तो पोहोचू शकतो. म्हणून त्याची पोलीस संकल्पना घेऊन NSC नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी मुंबईजवळ पारघर येथे प्रस्थापित केली गेली होती. त्यासाठी जागाही शोधली गेली होती असं म्हटलं, पण केंद्र सत्ता आल्यानंतर या दोन्ही संस्था गुजरातला नेण्यात आला. म्हणजे इथे सुद्धा लक्षात ठेवा हा प्रकल्प जिथे महाराष्ट्रातला होता 5 किलोमीटरच्या समुद्रकिनारच्या टोकाला हा प्रकल्प जर केरळला झाला तर त्याचा दरकोन किती आणि सहज होईल याचं कीर्तिकरांनी त्यावेळेला लक्षात ठेवा हिंदुस्थान टाइममधून सुद्धा प्रसिद्ध केलेलं वाक्य आहे. तिथे गजानन कीर्तिकरांनी सुद्धा हे मुद्दे मांडलेले होते. आता फॉस्कॉन प्रकल्प गुजरात गेल्यानंतर राज्य सरकारवर त्याची टीका करण्यात आली. आदित्य साहेबांनी महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या प्रकल्पासंदर्भात अजून एक घोषपट केला होता. आदित्य साहेबांनी औषध निर्मिती कंपनी गुंतवणूक करण्यासाठी ड्रग पार्क देशभर करण्याची योजना आखली होती. त्यासाठी ठाकरे सरकारच्या काळात पुढाकार घेतला गेला होता आणि रायगड जिल्ह्यातली जागा प्रस्थापित करण्यात आली होती. पण आदित्य यांचा आरोप आहे की ड्रग पार्क गुजरात, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये नेण्यात आला. म्हणजे हा प्रकल्प जिथे पाहिजे होता तिथे सुद्धा केला गेला नाही. लक्षात आहे. ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता बघितली तर सगळ्यात महत्त्वाचं जे साहेब म्हणाले, पालकमंत्री साहेब आपले म्हणाले की साहेबांनी जनतेची माफी मागावी. तर आम्हाला असं वाटतं की आपण महाराष्ट्रातले तर उद्योगमंत्री आहात, आपण ह्या तालुक्याचे तुम्ही आमदार आहात प्रथम आधी, परत तुम्ही पालकमंत्री आहात. तर आपल्या रत्नागिरीतल्या जनतेच्या साठी बेरोजगारी कशा पद्धतीने कमी होईल, आपल्या इथे स्थानिक कसे उद्योग वाढतील, इथल्या MIDC कशा प्रज्वलित होतील याच्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. परंतु आपण फक्त आरोप करणे एवढंच फक्त उद्दिष्ट ठेवलेलं आहे. पण असे आरोप न करता तुम्ही एक चांगलं कार्य जर तुमच्या हातून जर झालं तर लोक तुमची वाहवा करू शकतात. जर स्थानिकांना तुम्ही रोजगार दिले, जर स्थानिक ज्या MIDC ज्या आहेत त्या MIDC तुम्ही प्रज्वलित केल्यात, उज्ज्वलित केल्यात, तर मला वाटतं खऱ्या अर्थाने उद्योग मंत्री म्हणून तुमचं पदाचा कारभार चांगला होऊ शकतो. पण तुम्ही आमच्या नेत्यांवरती जर आरोप करत असाल आणि ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने, तर मला हे योग्य वाटत नाही. आणि ह्यासाठी जी घेतलेली ही आजची पत्रकार परिषद आहे.